नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। पशुपालक मित्रांनो, जर तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मी आज तुमच्यासाठी एक खूप सुंदर माहिती घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती संपूर्णपणे तुम्ही ऐकायची आहे। पशुपालकांनो, ऊसाची कुट्टी मूर घास याविषयी तुम्हाला मी आज सांगणार आहे। तर पशुपालकांनो, दुष्काळात आपला मित्र म्हणजे ऊसाचे वाडे किंवा ऊसाचा मूर घास। तसेच पशुपालक मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं, आपल्याला आपल्या गाई म्हशी आणि जनावरे यांचे पोट फेब्रुवारी ते जुलै या महिन्यादरम्यानच भरायचे आहे। ऊस आणि ऊसाचे वाडे आपल्याला फारच उपयोग पडणार आहेत, त्यामुळे आपल्या जनावरांना या चाऱ्याची 5 महिन्यात खूप मोठी मदत मिळणार आहे आणि त्यांची भूक भागणार आहे। पण पशुपालक मित्रांनो, खूप मोठे शास्त्रज्ञ, तज्ज्ञ व्यक्ती आणि पशुखाद्य तज्ज्ञ यांचा सल्ला असा आहे की ऊसाचे वाडे खाऊ घालू नये। त्याऐवजी तुम्ही दुसरे कोणतेही खाद्य किंवा चारा खायला घालू शकता किंवा दुसरा हिरवा चारा गाई म्हशीला चारा चारावा आणि हे हिरवे वाडे कमी प्रमाणात चारावे। कारण पश्चिम महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात साखर कारखाने असून इथे ऊस तोडीचा जो व्यवसाय आहे हा खूप मोठ्या प्रमाणात चालतो आणि पश्चिम महाराष्ट्रामधील प्रत्येक पशुपालक आणि शेतकरी मित्र हा ऊस तोडणी कामगाराकडून ऊसाचे वाडे विकत घेतोच किंवा आपल्या शेतमालातील ऊस वाडे जनावरांना कंपल्सरी चारा म्हणून वापर करतो। तर पशुपालक मित्रांनो, हे ऊसाचे वाडे प्रत्येकी पशुपालक मित्र आपल्या पशुला 4 ते 5 किलो दरम्यान जनावरांना व आपल्या पशुला रेग्युलर चारतोच। पण तुम्हाला माहीत आहे का पशुपालक मित्रांनो, या ऊसाच्या वाड्यामध्ये कोणते घटक असतात? नाही ना माहीत? तर चला जाणून घेऊया की त्यामध्ये कोणते घटक असते। तर पशुपालक मित्रांनो, ऊसाच्या वाड्यामध्ये ऑक्सलेट हे घटक खूप प्रमाणात असते। तर पशुपालक मित्रांनो, हे ऑक्सलेट पशुच्या शरीरामधील कॅल्शियम कमी करते। तसेच यामुळे पशुला अनेक रोग होऊ शकतात। मूत्ररोग, किडनी रोग, मांसपेशीमध्ये वेदना, जळजळ होणे, पायामध्ये जळजळ होणे, पशु प्रजनन प्रक्रियेवर खूप मोठा फरक पडतो। पशुच्या प्रजननानंतर गाई म्हशीची कास खूप लहान दिसणे, दुधावर परिणाम होणे, असे अनेक प्रकारचे आघात पशुला होऊ शकतात। पण निसर्गाने हे ऑक्सलेट पचवण्याची क्षमता प्राण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिली आहे। जे ऑक्सलेट आहे ते मूत्र विसर्जनाद्वारे निघून जाते, परंतु काही प्राणी कमकुवत असल्यामुळे त्यांना आजार जडतात। सर्वात मोठा आजार म्हणजे कॅल्शियम डाऊन होणे। डाऊन झाल्यावर गाय म्हैस जागेवर बसणे। मग आपण अनेक प्रकारचे सलाईन, मायफॅक्स इंजेक्शन देऊन सुद्धा जनावरांची पशुची प्रकृती सुधारत नाही। त्याचे कारण म्हणजे हे ऑक्सलेट आहे। मग आपण पशु पिंजरा लावतो तरी पण पशु उभा राहत नाही, डॉक्टरचा खर्च वाढतो तरी पण पशुची प्रकृती सुधारत नाही आणि शेवटी पशु आपले प्राण सोडून देतो। ते कारण म्हणजे हे ऑक्सलेट आहे। तर पशुपालक मित्रांनो, आपल्याला काय करायचे आहे, हे वाडे उन्हामध्ये संपूर्णपणे सुकून टाकायचे आहे। त्यांना भरपूर प्रमाणात वाळू द्यायचे आहे आणि नंतर त्याचा मुरघास बनवायचा आहे, जसा मी माझ्या जनावरांसाठी बनवला आहे। कारण वाळलेल्या वाड्याची मुरघासमधील ऑक्सलेटचे प्रमाण खूप कमी होते आणि पशुची हानी होत नाही किंवा तिचा गर्भपातसुद्धा होत नाही। आणि जर आपण वल्ला चारा चारला तर पशुपालक मित्रांनो, ऑक्सलेटचे प्रमाण पशुच्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणात साठते। त्यामुळे गाभण जनावरे यांची जी प्रजनन क्षमता आहे ती कमकुवत होऊन जाते। यामध्ये म्हशीचे प्रमाण जास्त आहे, म्हणूनच म्हैस 7 ते 8 महिन्यामध्येच गर्भ टाकून देते। हे ऑक्सलेटमुळेच होतेच। आणि जनावराचा जार पण कच्चाच निघतो, जो पशुसाठी घातक असतो। आपण जर हा हिरवा चारा चारला तर आपण पशुला कर्बोदक, प्रथिन, फॅट, व्हायटॅमिन आणि मिनरल खाऊ घालतो। तर आपण ऊसाच्या वाड्यामध्ये बघितलं तर 30% शुष्क पदार्थ आहे आणि 70% पाणी आहे। आणि या 30%मध्ये शुष्क पदार्थामध्ये बघितलं तर 50% असे कर्बोदक आहे, असा तंतुमय पदार्थ आहे जो जनावर पशु पचवू शकतात। ऊसाच्या वाड्यामध्ये 5 ते 6% प्रथिने असतात, 1% फॅट असते। तसेच या ऊसाच्या वाड्याची चाप कटर मशीनमध्ये कुट्टी करून घ्यायची आणि मार्केटमधील सायलेज इन्क्लोलिन घेऊन त्यामध्ये मिक्स करा आणि त्यामधील सर्व हवा काढून घ्या आणि आपल्या जवळ असलेल्या बॅगमध्ये हे सायलेज भरून टाका आणि हे सायलेज 45 दिवसात मुरघास म्हणून तयार होईल व जनावरांना खूप मोठ्या प्रमाणात चारा म्हणून मदत मिळेल। तर पशुपालक मित्रांनो, तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल
माझे विचार आवडले असतील तर 100% तुम्ही साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करा. पशुपालक मित्रांनो, तुम्हाला साईबाबा शपथ आहे, इथून पुढे मी तुम्हाला अशीच माहिती देणार आहे जेणेकरून तुमचा फायदा होईल. तर पशुपालकांनो, मी हा चारा माझ्या स्वतःच्या फार्मसाठी तयार केलेला आहे आणि स्वतःच्या म्हशींसाठी, गाईंसाठी हा चारा बनवलेला आहे.